बहुत जन्मांती जोडी लागली हाती मनुष्य ऐसा ठाव दरी पांडुरंगी भाव बहु केला फेरा इथे सापडला थारा मनुष्य ऐसा ठाव दरी पांडुरंगी भाव तुका मने जाने ऐसे दुर्लभ ते शहाने मनुष्य ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव समचरण सरोज सांद्र नीला बुलाव जगननीत पाणी मंडल मंडलाना तरुण तुलसी माला कंजरं कंजनेत्रं सदैव दासं विठ्ठलं चिन्तयामि दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदासांचा जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण सद्गुरूचे ते नमस्कार होणे आता गंगा विशुद्धं पाद स्पर्शम सर्वविष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्ति नमामि गंगा गिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजि ब्रह्म स्वरूपं नीलांबुज श्यामलं कोमलांगं सित समर्पित वामभागं पानमासा एक चारुजापं नमामि रामं रघुवंशनाथं लोकाभिरामं रणरंगधीरं राजवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मस्तक हे पाया बोली मस्तक हे मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुबटा सचितानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः बहुत जन्मांती जोडी लागली हाती मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री संत तुकोबराय शांती ब्रह्मनाथ महाराज योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज गुरुवर्य ब्रह्मलीन संत सद्गुरु नारायण गिरीजी महाराज माझे सद्गुरु महंत गुरुवर्य रामगिरी महाराज आदी करून सकल संतांच्या चरणावरती साष्टांग नमन करून सेवेला सुरुवात करूया. कीर्तन निरूपणासाठी आपल्या समोर गायलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबराय आजच्या अभंगामध्ये एक महत्वाची गोष्ट, थोडा आवाज द्या मला, महत्वाची गोष्ट सांगतात की बाबांनो बऱ्याच दिवसानंतर एक घटना घडून आलेली आहे. काय? बऱ्याच जन्मानंतर तुला हा नरदेह प्राप्त झाला.
योग्य देहाची सांगड तुझ्या या आत्म्याला लागलेली आहे. आणि म्हणून काय कर, मिळाला ना नरदेह, आता परमात्मा प्राप्तीचं जे साधन आहे ते साधन तू कर. आणि भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ आपलं त्या ठिकाणी एक अस्तित्व निर्माण कर. म्हणजे पुण्य पदरात पाडून घे, म्हणजे भगवान परमात्म्याची भक्ती कर. कारण तू बरंच फिरत 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 आलेला आहे. मग आता तुला या ठिकाणी योग्य सांगड लाभलेली आहे. तुझ्या या पंचमहाभूताच्या देहाची या जीवात्म्याला सांगड लाभली. जो देह भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू शकतो असा देह तुला प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून तू फिरत फिरत आलेला आहे बाबा. आणि हे ज्याच्या लक्षात आलं, जगद्गुरु श्री संत तुकोबराय त्याला हुशार शहाणं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल संकल्पित मर्यादित वेळेमध्ये या अभंगावरती आपल्याला चिंतन करायचं आहे. तत्पूर्वी वक्त्यांना 2 शब्द परिहार देणं क्रमबद्ध आहे. सर्वांना ज्ञात आहे बावचे पाटील परिवार. या परिवारामधील आदरणीय वैकुंठवासी आसाराम सुभानराव पाटील बावचे दादांना या ठिकाणी जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि बावचे परिवार म्हणजे या परिवारानं सद्गुरू गंगागिरी महाराजांना खूप सेवेकरी दिले महाराज. या परिवारानं आपल्या बेटाच्या पायीदिंडी सोहळ्याला झेंडेकरी दिले. या परिवारानं चोपदार दिले. त्याचबरोबर या परिवारानं या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायातील कीर्तनकार कथाकार दिले. असा हा बावचे परिवार परमार्थाच्या दृष्टिकोनातून वैभवशाली आहे. आणि म्हणून या परिवारामध्ये आदरणीय आसाराम दादा आपलं आयुष्य व्यतीत केलं. त्यांच्या फोटोवरूनच लक्षात येतं की जवळजवळ 85 ते 87-88 वर्षाचं त्यांचं वय असेल. आणि वैभवशाली जीवन त्यांनी व्यतीत केलं. परमार्थाच्या दृष्टिकोनानं त्यांचं जीवन वैभवशाली होतं. पण आएगा सो जाएगा राजा रंक फकीर या नियमाप्रमाणे एक दिवस कुणी असेल, तुम्ही असू द्या मी असू द्या, आपल्याला हा मृत्यू लोकाचा निरोप घेणं आहे. कुणी असू द्या, इथं जो येईल पंचमहाभूताचं शरीर ज्याला प्राप्त होईल त्याला एक दिवस या जगाचा निरोप घ्यावा लागतो. या न्यायाप्रमाणे 1 वर्षापूर्वी आसाराम दादांनी आपला देह ठेवला. आणि मग त्यांचा जो परिवार आहे, श्री पुंडलिक सुभानराव पाटील बावचे भाऊ आहे, गंगा भागीरथी अंजनाबाई शिवाजी पाटील बावचे भाऊजाई आहे, श्री प्रकाश आसाराम पाटील बावचे मुलगा आहे, श्री जगन्नाथ भाऊसाहेब पाटील बावचे पुतणे आहे, श्री सुमित प्रकाश पाटील बावचे नातू आहे, सौ छायाताई अनिल पाटील कदम नात आहे, सौ वैष्णवी सोमनाथ पाटील देवरे नात आहे, सौ कोमलताई योगेश पाटील टुपके नात आहे. आणि असा हा दादांचा परिवार. या परिवाराला सोडून दादा 1 वर्षापूर्वी गेले. तरी देखील हा परिवार दादांना विसरू शकत नाही. आणि त्या नियमाप्रमाणे बघा, शास्त्रामध्ये 2 प्रकारचा मोक्ष सांगितला. एक साध्य नावाचा मोक्ष, म्हणजे चांगलं वागून चांगलं बोलून परमार्थ करून पायीदिंडी सोहळा करून त्याचबरोबर तीर्थयात्रा करून स्वतःचं हित साधणं, पुण्य त्या ठिकाणी पदरात पाडून घेणं आणि जगाचा निरोप घेण्याला साध्य नावाचा मोक्ष म्हणतात. पण एक क्रम नावाचा मोक्ष सांगितलं की जो क्रमाक्रमानं घरची माणसं प्राप्त करून देतात. गेल्यानंतर अंत्येष्टी अंत्यविधी, 10 दिवसानंतर दशक्रिया विधी, 13व्याच्या दिवशी गोड जेवण नैवेद्य, आणि मग प्रवास, 1 वर्षानंतर श्राद्धविधी, 2 वर्षानंतर पुण्यस्मरण. असं सतत ज्यांना आठवण येत राहते, क्रमाक्रमानं त्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त व्हावी. या बावचे परिवाराची ही स्वच्छ संकल्पना. त्याच्यातलाच हा एक विधी आहे श्राद्धविधी. श्राद्धविधीच्या दिवशी कीर्तन पाहिजे, प्रवचन पाहिजे. तसं श्राद्ध होतच नाही, असं काही लिहून ठेवलेलं नाही कुठं. मग श्रद्धायुक्त अंतकरणानं आज हा परिवार श्राद्ध करतोय. आणि त्यानिमित्तानं वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांनी आयुष्यभर सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची कथा कीर्तन ऐकली. आज सद्गुरू महंत गुरुवर्य रामगिरी महाराजांची कथा कीर्तन ऐकत आहे. म्हणजे 1-2 पिढ्याचा परमार्थ अशी ज्येष्ठ मंडळी ही दादां ते उपस्थित आहे. माझा एवढा मोठा अधिकार नाही की मी तुमच्या समोर काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या म्हणजे तुमच्यात लगी परिवर्तन होईल. कारण परमार्थाच्या दृष्टीनं टोकाचा परमार्थ, टोकाचं नामस्मरण भजन
ज्यांच्या जीवनामध्ये घडून गेलेला आहे, घडत आहे, असे सगळी ज्येष्ठ वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहे. त्यामध्ये गावातील भजनी मंडळी तर उपस्थित आहे सगळी. त्याचबरोबर गायनाचार्य महाराज मंडळी उपस्थित आहे. आम्ही ज्यांचं लहानपणापासून परमार्थाचं बाळकडू ज्यांनी आम्हाला पाजलं, ते आदरणीय जनकनाना गायकवाड ते या ठिकाणी उपस्थित आहे. या परिवाराशी जवळचे नातेसंबंध आहे. संतोषजी महाराज दोडे सर आहे, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. त्याचबरोबर तुपे परिवारातील आमचे गणेशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. समस्त भजनी मंडळी सगळ्यांची नावं माहिती नाही तर माझ्या याच्याकडे वशिले बाजी दिसते. हार्मोनियमवरती गोड साथसंगत करणारे मला राजेंद्र महाराज गोरक्ष आहे. आणि गोड ज्यांचा मृदंग आपण या ठिकाणी ऐकत आहात. गेले 10 वर्ष इंदुरीकर महाराजांच्या समवेत जे राहिले नामदेव महाराज शिंदे नेवरगावकर, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. 10 वर्ष इंदुरकर बाबांच्या गाडीमध्ये राहून खूप गोड सेवा त्यांनी केली. खूप गोड व्यक्तिमत्व आहे, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. या ठिकाणी चोपदार आहे, त्याचबरोबर आमचे मामा कचरू मामा उपस्थित आहे, मोठे पाटील आहे, आमचे दादा आहे. आणि राजकीय क्षेत्रातील, वैद्यकीय क्षेत्रातील, कृषी क्षेत्रातील, व्यावसायिक क्षेत्रातील सगळी मान्यवर मंडळी उपस्थित आहे. माझ्यापर्यंत या सेवेचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त, या परिवारातील आदरणीय सुमित दादा आणि आमचे जवळचे नातेसंबंध आमचे वाल्मिक भाऊ मतसागर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. आणि त्याचबरोबर हे कीर्तन महाराष्ट्रभर जे दाखवण्याचं काम करणार आहे ते दास संतांचा चॅनलचे मालक आमचे ऋषीदादा सातपुते, त्यांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये एकट्याचा नवे खेळ मनोनी मेळ मेळविला, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी. एकत्रित येऊन नामस्मरण करायचं, एकत्रित येऊन आज आसाराम दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची आहे. पण ती श्रद्धांजली कशी असावी? तालासुरामध्ये असावी, भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये असावी. भगवान परमात्म्याचं एक नामस्मरण असं आहे जगाच्या पाठीवर. मंगल भवन मंगल भवन मंगलहारी, द्रवी उसुदचरत अजिर बिहारी. मंगल भवन अमंगल हारी, द्रवी बुसु दशरथ अजीर बिहारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. मंगलाचं रूपांतर अतिमंगलात आणि अमंगलाचं रूपांतर सुद्धा मंगलात जे करतं त्याचं नाम, त्याला म्हणतात नामस्मरण. आज सगळ्यांच्या अंतकरणामध्ये आसाराम दादांचे प्रत्येकावरती काही ना काही ऋण असतील. माझ्यावर सुद्धा ऋण होते, म्हणून तर सेवा माझ्याकडे आली. माझ्याकडे सुद्धा ऋण होते, या जन्माचे नाही, मागच्या जन्माचे नाही, त्याच्या मागच्या जन्माचे कधीचे तरी पण ऋण होते. कारण आपल्यावरती प्रत्येकाचे ऋण असतात. बघा बरं, तुम्ही आम्ही ज्या रस्त्यानं आलो, आता आपली मोटरसायकल आपली 4 व्हील गाडी ज्या रस्त्यानं आली, त्या रस्त्यावरती ज्यांनी ज्यांनी कामं केली जुन्या काळामध्ये, कधी का होईल असा रस्ता, पण ज्यांनी त्या रस्त्यावरती काम केलेलं आहे, कोणाचा तरी घाम गळालेला आहे, कोणाचे तरी लहान लहान लेकर आई भाकर दे ग असं म्हणत त्या ठिकाणी मागत होते भाकर आईला. पण आई म्हणली थांब एवढा खडीचा गंज फोडू देन मग भाकर देते तुला. कुणाचे तरी मुलं रडलेले आहे त्या रस्त्यावर, कुणाचा तरी घाम गळालेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये तो रस्ता निर्माण झाला. त्या माऊलीचे आपल्यावरती उपकार आहे, त्या माणसाचे आपल्यावरती उपकार आहे. ज्या विहिरीचं आपण पाणी पितो त्या विहिरीमध्ये कोणीतरी कष्ट केले म्हणून तर पाणी लागलं. ज्यांनी कष्ट केले त्याचे कळत न कळत आपल्यावरती उपकार आहे. म्हणून तर भगवान दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु केले. किती? दत्तात्रय प्रभू काय म्हणतात? जो जो घेतला जयाचा गुण, तो तो म्या गुरु केला जान. ए गुरु सियाले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. जग संपूर्ण गुरु दिस.
उपकाराचा गुण घेतला तो म्या गुरु केला जाण, तसं आपल्यावरती प्रत्येकाचे उपकार आहे. आणि सनातन हिंदू धर्म संस्कृती ही उपकाराचं स्मरण ठेवणारी संस्कृती आहे. विठ्ठल 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 तुमच्या आमच्यावरती ज्यांचे ज्यांचे उपकार आहे त्या उपकाराचं स्मरण आम्ही ठेवणारे आहोत. मग त्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करणं याला कृतज्ञता म्हणतात. आज आसाराम दादांचा जो परिवार आहे, या परिवारावरती आसाराम दादांचे ऋण आहे. त्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न हा बावचे परिवार करतोय, म्हणजे त्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, कृतज्ञता म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले. एक भारताची संस्कृती अशी आहे महाराज, आपण खरंच भाग्यवान आहोत की भारतासारख्या पवित्र राष्ट्रामध्ये जन्माला आलो. जगाच्या पाठीवर जर आपण पाहिलं तर आज महायुद्ध पेटलंय. इराक, इराण, अमेरिका त्यांच्यात युद्ध चालू झालं. भारतावरती हे मोठे संकट येत नाही मोठे पाटील. का बरं? कारण ही भारताची भूमी म्हणजे श्रीमंत भूमी आहे. ही ऋषीमुनींची भूमी आहे, साधू संतांच्या विचाराची भूमी आहे. भारताची भूमी श्रीमंताची भूमी. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता नारा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा. वंदे वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलम जय श्यामलाम मातरम. वंदे वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम मातरम वंदे मातरम वंदे मातरम. श्रेष्ठांची भूमी म्हणजे भारताची भूमी आहे, पवित्र. म्हणून भारतावरती मोठाले संकट येत नाही. कोरोनामध्ये जगातले कितीतरी देश बर्बाद झाले, आपल्यावर एवढं संकट आलं नाही, त्यातून आपण वाचलो. आज सकाळ होईल का नाही याची पंचायत आहे लोकांना तिकडं. कधी बॉम्ब हल्ला होईल आणि कधी काय होईल सांगता येत नाही. घरदार सोडून लेकरं बाळा घेऊन लोक सैरा वैरा पळतायत. अशा अवस्थेमध्ये सुद्धा आपण सुरक्षित आहोत, कारण आपली श्रेष्ठांची संस्कृती आहे. आपली जी परंपरा आहे ही साधू संतांची ऋषीमुनींची आहे आणि कृतज्ञता व्यक्त करणारी आमची संस्कृती आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाकीची जी संस्कृती आहे ती कृतज्ञ आहे. कृतज्ञता आणि कृतज्ञता हे जवळजवळचे दोन शब्द आहे. कृतज्ञ म्हणजे एखाद्यानं आपल्यावर उपकार केला तर त्या उपकाराचं काहीच भान ठेवायचं नाही. बघा, एकदा स्वामी महंत गुरुवारी रामगिरी महाराज नेहमी सांगत असतात, एक चीनी सैनिक होता आणि एक भारताचा सैनिक होता. भारतामध्ये चीनमध्ये युद्ध चालू होतं. आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत युद्ध, पण त्या युद्धामध्ये दोन सैनिक त्या ठिकाणी जखमी झालेले होते, गोळ्या लागलेले होते. एक भारतीय होता आणि एक चिनी होता. आता त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, परंतु ते एकाच हॉस्पिटलमध्ये, त्यांचे बेड नेमकं शेजारी शेजारी आले. आता भारतीय सैनिकाला चहा आला, थर्मासमध्ये चहा आणला कोणीतरी. आता त्यानं अर्धा चहा पिला, परंतु त्यानं विचार केला, जरी आपलं युद्ध चालू असलं दोन्ही देशामध्ये, पण युद्धाची वेळ वेगळी आहे, युद्धाचा तो प्रसंग वेगळा आहे. आता आपण दोघं ज्या अवस्थेत आहोत ते जखमी अवस्थेत आहोत. मग भारताच्या सैनिकानं काय केलं, कृतज्ञता म्हणून तो अर्धा उरलेला चहा सरकत सरकत जाऊन त्या चिनी सैनिकाला देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या चिनी सैनिकानं त्या ठिकाणी लपून ठेवलेला चाकू काढला आणि भारतीय सैनिकाच्या पोटात खुपसला. याला काय म्हणायचं, कृतज्ञता. म्हणजे आपल्यावर ज्यांनी उपकार केलं त्या उपकाराचं स्मरण न ठेवता त्याचा घात करण्याला कृतज्ञ संस्कृती म्हणतात. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहे ते उपकार जिवंतपणी पण फेडायचे, पण गेल्यानंतर सुद्धा त्यांना सद्गती प्राप्त होण्यासाठी त्या ठिकाणी श्राद्ध विधी पुण्यस्मरण करायचं. ही सनातन संस्कृती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.
विठ्ठला विठ्ठला काबाड कष्ट करून हा प्रपंच मोठा केला असेल असं रामदादांनी आणि त्यांच्या धर्मपत्नीनं मुलं नातवंड यांचं कौतुक पाहिलं असेल आणि एकत्रित सर्व त्या ठिकाणी प्रॉपर्टी कमवून ठेवली असेल मुलांसाठी जगाचा निरोप घेतला. 1 वर्षापूर्वी ती निघून गेली. त्यांच्या जाण्यानं बघा इथं जावंच लागतं महाराज. इथे नाही उरो आले अवतार इथे नाही उरो आले अवतार इथे नाही इथे नाही पुरो आले अवतार इथे नाही पुरो आले अवतार किरते पामर जीवा किती किरते पामर जीवा किती इथं नाही आले अवतार इथे नाही आले अवतार आले अवतार अनंत अवतार भगवान परमात्म्यानं घेतले, परंतु ते अवतार सुद्धा संपतात. हा मृत्यू लोकातला नियम आहे. जो खाटीवर आला त्याला ताटीवर एक दिवस जावं लागतं. हा मृत्यू लोकातला नियम आहे. पंचमहाभूताचं शरीर ज्याला प्राप्त झालं त्याला एक दिवस जावंच लागतं. इट इज अ रूल. हा नियम आहे. त्या नियमाला अनुसरून त्याला बाद नाही महाराज. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि संत मीराबाई जर सोडल्या तर इथून सदैव वैकुंठ गमन कोणाचं झालेलं नाही. फक्त तुकोबरायांचं झालं. कुडी सहित झाला गुप्त तुका अंतकाळी विठू अंतकाळी विठू आम्हासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका हे कुडी सहित झाला. शेवटच्या क्षणी भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त झाला ना आम्ही कुडी सहित गुप्त झालो. तुकोबरायांचा अभंग आहे. मीराबाई सुद्धा भगवान परमात्म्याच्या मूर्तीमध्ये विलीन झाल्या. म्हणजे सदैव वैकुंठ गमन केलं. मीराबाईंनी सुद्धा भगवान परमात्म्याच्या मूर्तीत विलीन झाल्या. तुकोबराय वैकुंठात निघून गेले. याचा अर्थ अपवाद गोष्टी सोडल्या तर या मृत्यू लोकामध्ये कुणालाही देह घेऊन जाता आलेला नाही. देह टाकावा लागतो, ठेवावा लागतो. पंचमहाभूताचा देह आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा देखना हो अगर दिन सुनहरा तो पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. एक दिवस प्रत्येकाला जावा लागणार आहे. आएगा सो जाएगा. राजा रंक फकीर येत नाही बुराले अवतार
येत नाही मुर आले अवतार नाही उरो आले अवतार नाही उरो आले अवतार येत नाही मुर आले अवतार येत नाही मुर आले अवतार येत नाही उरो आले अवतार येत नाही उरो आले अवतार ये रते पामर जीव किती ये रते पामर जीव किती येत नाही मुर आले अवतार येत नाही मुर आले अवतार येते पामर जीव किती येते पामर जीव किती येत नाही उरो आले अवतार येत नाही उरो आले अवतार 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 येत नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती अवतार पुरले नाही महाराज या ठिकाणी जो आला त्याला जावं लागतं. प्रभू रामचंद्रजीने आपला देह त्या ठिकाणी शरयू नदीमध्ये विसर्जित केला. भगवान कृष्ण कन्हैयानं आपला देह व्याधाचा बाण लावून सोडला. बाण लागला व्याधाचा निमित्त झालं. भगवान परमात्म्यानं आपला देह जोडला. याचा आता अवतार झाले भगवंताचे. त्यांना सुद्धा जावं लागलं. तुमची आमची काय कथा आहे म्हणून ज्याला या जो आला त्याला जावं लागतं. पण आल्यानंतर या ठिकाणी काय करावं आल्यानंतर काय कशासाठी नरदेह प्राप्त झालेला आहे. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आता दुर्लभ सांगितलं नरदेह कसा सांगितला दुर्लभ हो मानुषो देहो देहीनाम क्षणभंगुरः तत्रपि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनाम. दुर्लभ असलेला नरदेह तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला. मग प्राप्त झालेला नरदेह जर कळालाच नाही जन्माला आला. बरं आपण महाराष्ट्रात जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे. आपला जन्म जर तिकडं बिहारच्या एखाद्या डोंगर थडीला झाला असता बिहारमध्ये तर आपण असा विना पाहायला भेटला असता का असा पकवाज पाहायला भेटला असता का असे टाळ पाहायला भेटले असते का. मग बिहारच्या तिकडं डोंगर थडीला झाला असता तर काय काय असतं आपल्या हातामध्ये धरा मारा हेच असतं की नाही. परंतु आपण भाग्यवान आहोत महाराष्ट्राच्या मातीमध्ये नरदेह प्राप्त झाला. जी माती संतांच्या विचाराची माती आहे. जी माती योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांची आहे. गंगागिरी महाराज जी तर प्रगट झाली ती काय दूर आहे का आपल्यापासून कापूस वाडगाव. बर गंगागिरी महाराजांना पहिलं त्या ठिकाणी लक्ष्मणगिरी बुवांनी त्या ठिकाणी काय केलं मार्गदर्शन केलं. ते मातुलठाण दूर आहे का आपल्याला. मातुलठाणला तर आपले पाहुणे. गंगागिरी महाराजांचं जन्मगाव सुद्धा दूर नाही. जिथं उपदेश झाला ते स्थान सुद्धा दूर नाही. ज्या ठिकाणी बसून गंगागिरी महाराजांनी साधना केली. पेटून दिली झोपडी बाबानी. गंगागिरी महाराजांचा परमार्थ पंढरपूरला जर निघाले तर अगोदर झोपडी पेटून द्यायची. पेटून दिली झोपडी बाबानी आली पंढरपूरची वारी. ए गंगागिरी बाबा गंगागिरी 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 गंगागिरी बाबा गंगागिरी. हरिगिरी नाथगिरी सोमेश्वरगिरी नारायणगिरी हरिगिरी दासगिरी सोमेश्वरगिरी नारायणगिरी. जे गंगागिरी महाराज होते ना तेच हरिगिरी महाराज आहे. जे हरिगिरी महाराज होते ना तेच नाथगिरी महाराज. तेच नाथगिरी महाराज सोमेश्वरगिरी महाराज आणि तेच सोमेश्वरगिरी महाराज सद्गुरु नारायणगिरीजी महाराज. हरिगिरी नाथगिरी सोमेश्वरगिरी नारायणगिरी हरिगिरी नाथगिरी सोमेश्वरगिरी नारायणगिरी. सद्गुरु माझे रामगिरी सद्गुरु माझे रामगिरी सद्गुरु माझे रामगिरी सद्गुरु माझे रामगिरी. गंगागिरी बाबा गंगागिरी गंगागिरी बाबा गंगागिरी
गंगागिरी योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज म्हणजे चांगदेव महाराजांचा अवतार आहे. आणि ते गंगागिरी महाराजांच्या परिसरामध्ये आम्ही जन्माला आलो. म्हणून तर आपल्याला या ठिकाणी बघा, आपला तर परिसर इतका भाग्यवान आहे. सद्गुरू महंत गुरुवर्य रामगिरी महाराज जर कदाचित एखाद्या कारणास्तव कार्यक्रमाला लेट झाले यायला, तर आपले लोक तसेच बसून राहतात मंडपामध्ये. हे आपल्याकडचं परमार्थाचं वैभव आहे, लक्षात घ्या. दुसरीकडे तुम्ही पाहिलं का वातावरण कसं आहे? लोकांना वेळ नाही, टाईम इज मनी झालेला आहे. वेळ नाही, लोक म्हणतात मरायला वेळ नाही, म्हणजे टाईम इज मनी झालेलं. प्रत्येकाच्या पाठीमागं प्रत्येकाची धांदल आहे. संसार प्रपंचातल्या गोष्टी आहे आणि प्रत्येकाला वेळ नाही महाराज. पण परमार्थासाठी आपण एवढा वेळ देतात. त्यातले त्यात आपले हे जे 2-4 खेडे नाही इथले महाराज, पानव असेल, चांडगाव असेल, आणखीन वरलं पानव असेल, सुरेगाव असेल, उक्कडगाव असेल, ही जी मंडळी आहे ही बेटाच्या छत्रछायेखाली परमार्थ करणारी मंडळी आहे. जो आदेश बेटाचा असेल तेच आपण सर्व करतो. आणि किती भाग्यवान आहोत आपण. साधू संत ज्या भूमीमध्ये जन्माला आले, प्रगट झाले, त्याच भूमीमध्ये आम्ही नामस्मरण परमार्थ करतो. पण इथं जन्माला येऊन सुद्धा जर एखाद्याला कळालंच नाही काही, काय जन्माला आला, कधी नामस्मरण नाही, कधी मंदिराची पायरी चढला नाही, कधी दान धर्म केला नाही, कधी सप्त्याला गेला नाही, कधी वर्गणी दिली नाही, कधी कोणाशी चांगलं बोलला नाही. बोलताना सुद्धा महाराज एखाद्याचं अंतकरण दुखणं असं बोलू नये. लोक बोलताना सुद्धा, मला तर एक जण तर त्या दिवशी मला म्हणला, जय हरी महाराज आज कुठे खेळ. आता त्याच्या का तोंडाला हात लावी त्या जाऊन. आता बोललं ते बोललं, कोणाचं अंतकरण दुखणं असं बोलू नये महाराज. एक जण तर मला म्हणलं, महाराज बरं आहे हो तुमचं. म्हणलं तुमचं काय झालं? अहो कांदे गारपीट झाली. म्हणलं मग त्या गारीचा मग काय संबंध सांग. नाही पण तुमचं बरंच आहे. म्हणलं कसं काय बरं? मला म्हणलं पिशीत फेटा आणि खिशात नोटा. आता त्याच्या का तोंडाला हात लावते. महाराज गोड बोलावं, प्रेमानं बोलावं. साचा आणि मावाळ ज्ञानोबरांनी 700 वर्षापूर्वी शिकवलं. बोलावं कसं? साचा आणि मावाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलायचा बोले जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले बोलायचा बोले बोलायचा बोले जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. आणि नाही विठ्ठल डोले तर कमीत कमी सगळे लोक आपल्या संग चांगलं तरी बोले. नाही विठ्ठल डोलला तर चालेल, पण सर्वांनी आपल्याशी प्रेमानं बोलावं, चांगलं बोलावं. आपणही त्या पद्धतीचं आपलं वातावरण असावं. गोड बोलावं, प्रेमानं बोलावं सर्वांशी. कारण हा नरदेव पुन्हा नाही. एखादा माणूस जन्माला आला, कधी नामस्मरण नाही, भजन नाही, कधी कोणाशी चांगलं बोलला नाही आणि गेला महाराज. शेवटी गेलं, मग लोक चर्चा करणार आहे. बरं झालं गावाचं काय गेलं, पिढा नाही तर मग दुखणं. आणि असा माणूस ज्यावेळेला म्हातारा होतो ना, एखादा तुम्हाला सांगतो, लय अनुभव घेतले जगामध्ये. असा माणूस ज्यावेळेला म्हातारा होतो ना, त्यावेळेला त्याचे 10-15 वर्षे शेवटचे खूप भयानक जात असतात. मग त्याला सगळे म्हणते तुम्हाला काही कळत नाही, गज बसा. कारण व्यवहार योग्य वेळेला मुलांच्या ताब्यात दिला पाहिजे. योग्य वेळेला पोरांकडे देऊन टाकायचा व्यवहार, नातवांकडं कौतुक पाहिजे. पण जर नाहीच केलं असं तर मग शेवटी ते म्हणणारच आहे तुम्हाला काही कळत नाही. म्हातारी म्हणतच होती आधी, काही कळत नाही तुम्हाला, काही कळत नाही तुम्हाला, काही कळत नाही तुम्हाला. आता एक दिवस नातू म्हणला काही कळत नाही तुम्हाला. आता म्हाताऱ्याला आला ना राग. जसा राग आला म्हाताऱ्याला, म्हातारं बसलं विचार करीत. विचार करून करून त्याची बुद्धी फिरली. त्या फिरलेल्या बुद्धीला शास्त्रीय भाषेमध्ये साटीनाटी म्हणतात. फिरली बुद्धी, विचार करून करून जशी बुद्धी फिरली, म्हातारीची झोप फिरली. मग म्हातारं दिवसा झोपायला लागलं आणि रात्री जागायला लागलं. रात्री जागणारं ते म्हातारं डोळ्यासमोर आणा कोपऱ्यामध्ये बसलेलं आहे. आणि मग नेमकं नातांचे लग्न झालेले, म्हणजे नात सुनाचा प्रवेश घरामध्ये झालेला. दिवसा झोपायचं म्हातारं आणि रात्री खोकायचं.
नाच सुनाला मुलगा झालेला ते लहान लेकरू लागलं रडायला 10 वाजता. या घरातून त्या घरात, टीव्हीच्या घरात नाही, कपाटाच्या घरात नाही, शोकेच्या घरात नाही, ते पोरग काही राहील. त्या वेळेला नेलं त्या नाच सुनानं त्या म्हाताऱ्याच्या खोलीकडं, आणि म्हाताऱ्याच्या खोलीकडं आवाज दिला पोराला, रडू नको, कोपऱ्यामध्ये कोण आहे पाय. कोण? भोकडी. काही ठिकाणी 10 एकराचा भोकडी, काही ठिकाणी 20 एकराचा भोकडी. पण आपला भोकडी होऊ नये असं वाटत असेल तर महाराजांनी आपल्याला सावध केलं. साठीची बुद्धी नाटी, साठीची बुद्धी नाटी, साठीची बुद्धी नाटी, साठीची बुद्धी नाटी. हाती घेऊन या काठी, हाती घेऊन या काठी, घेऊन या काठी, घेऊन या काठी. वस वसोनी लागे पाठी, वस वसोनी लागे पाठी, लागे पाठी, वस वसनी लागे पाठी. त्याला हसती कारटी, हसती कारटी, त्याला हसती कारटी. कारटी. सावध सावधान, सावध सावधान, सावध सावधान, सावध सावधान. वा वा वा, अतिशय समर्पक प्रमाण आहे. साठी नाटी बुद्धी झाली, हातामध्ये काठी आली, आणि त्याला मग कार्टे हसतात. लहान लहान लेकर त्याला काय करतात, हसायला लागले. म्हणून सावध केलं, सावध, सावध केलं, सावधान, सावधान. सावधान शब्द कधी असतो, कुठं असतो दादा? सावधान कुठं लिहिलेला असतो शब्द? पुलाचे काम चालू आहे, लाल अक्षरामध्ये लिहिलेलं असतं. गाडी सावकाश चालवा, सावधान. पुढे धोक्याचे वळण आहे, सावधान. सावधान शब्द अगोदर आहे. आपल्याला सुद्धा सावधान शब्द वापरला, पण त्या वेळेला नेमकं आपण ऐकायच्या मनस्थितीत नव्हतो. 12:36 अंतर पाठ धरला होता मधी. इकडून आपण उभं होतो, तिकडून ती उभी होती, दोघांच्या हातात हार दिलेले होते, अंतरपाठ धरेल होता, तरी असा वर करून पाहत होत. त्या वेळेला ब्राह्मण बोध शब्द वापरला होता, सावधान. सावधान म्हणजे पुढं धोका आहे. धोका म्हणजे संसारातला धोका सांगितलेला आहे त्या सावधान मध्ये. पुढं संसार कसा आहे? संसार दुःख मुळ चौकडे इंगळ. संसार दुःख मुळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. हे कधी म्हणायचं प्रमाण आहे माहितीये का? एकदम वय झालं, पार लगे आता हातपाय गटा गटा डगा 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 हालतात, बोबडी ओळायला लागली, आणि मग त्या वेळेला म्हाताऱ्यांना 95 वर्षाच्या काळात म्हणायचं संसार दुःख मूळ. हे तवाचं प्रमाण नाही. मग तरुणपणामध्ये तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात, तरुणपणामध्येच हे प्रमाण कळलं पाहिजे. संसार दुःखाचं मूळ आहे, चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. गुरुवर्य ब्रह्मलीन संत सद्गुरु नारायण गिरीजी महाराज कायम एक प्रमाण म्हणायचे बघा, सावध व्हा. एक जणांना प्रश्न विचारला, महाराज सावध व्हा, सावध व्हा, सावध होऊन काय करायचं? झालो सावध. महाराजांनी सांगितलं, सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी, देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. सावध होऊन भजनी लागा, भजन करा, नामस्मरण करा. हेच महाराजांनी सांगितलं. सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी, कैवारी भगवान परमात्मा करा, सावध व्हा. सावध वैरे बापा, काळ लागला बापा, काळ लागला बापा, काळ लागला. सावध होय रे बाबा, काळ लागला बाबा, लागला बाबा, काळ लागला बाबा. सावध वैरे बापा, सावध वैरे बापा, काळ लागला बापा, काळ लागला बापा. सावध होय रे बाबा, लागला बाबा, लागला बाबा, काळ लागला बाबा. काळाचं मोजमाप चालू आहे, सावध व्हा. सावध व्हा म्हणजे
भजन करा, नामस्मरण करा. हा नरदेह मातीचं गाडग आहे महाराज, मातीची घागर आहे, कधी फुटेल याचा भरवसा नाही. मग जेवढा अंत्यविधी होतो तेवढा तिथे घागर फोडल्या जाते. का बरं? मातीचा देह हे मातीचेच धन, याच्यामध्ये माती तत्व जास्त आहे. म्हणून तर वादळ आलं, मोठमोठाले शेड उडाले, वळाया उडाल्या, झाडं पडले मोठमोठाले. किती ताकद लागते झाड पडायला खाली? एवढी ताकद वाऱ्यानं लावली पण माणूस नाही उडाला. का नाही उडाला माणूस? माणूस असं इकडच्या बावची वस्तीवर तर माणूस उडून तिकडं पानावमध्ये गेला, असं असं होतं का? नाही होत. का? कारण या शरीरामध्ये माती तत्व जास्त आहे. मग हा देह मातीचा म्हणला जातो. मातीचाच देह हे मातीचं धन आहे आणि एक दिवस माती मोल मिक्स होणार आहे. कधी होईल सांगता येत नाही. प्रत्येकाचं आयुष्यमान वेगळं आहे. पण त्याच्या आत तुम्हाला आम्हाला सावध केलं साधू संतांनी. सावध होऊन नामस्मरण करायचं. काही म्हणले मग महाराज संसार प्रपंच द्यावं का सोडून आणि यावं का तुमच्या संग? आम्ही तरी कुठं सोडला. आम्ही सुद्धा छानपैकी संसार करतो आणि छानपैकी परमार्थ करायचा आहे. संसार करून चांगल्यापैकी परमार्थ तुम्हाला आम्हाला करायचा. तुम्ही आम्ही करतोच की नाही? आपल्याकडं आपला प्रपंचही चांगला आहे सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादानं, सद्गुरू रामगिरी महाराजांच्या आशीर्वादानं. आणि आपला परमार्थ सुद्धा चांगलाच आहे ना. एवढ्या उन्हातानाची ही दुपारची वेळ म्हणजे विश्रांती घेण्याची वेळ आहे, झोपण्याची वेळ आहे, तरी तुम्ही एवढ्या गरमाटामध्ये कीर्तनाला बसले म्हणजे परमार्थ सुद्धा उंच टोकाचाच आहे ना. आपल्या प्रपंचही आम्हाला चांगला करायचा आहे, संसार परमार्थ सुद्धा आम्हाला चांगला करायचा आहे. जर प्रपंच आम्ही चांगला केला नाही तर आम्हाला लोक हसतील, पाहुणे आम्हाला हसतील. तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती, पण तुम्हाला सांगू की तुम्ही गेल्यानंतर तुमचे पाहुणे तुम्हाला चपलापासून तर डोक्याच्या केसापर्यंत निहाळतात, कुठेही जा तुम्ही. कारण समाज पाहुणे रावळे व्यवहार प्रिय आहे. समाज काय? व्यवहार प्रिय आहे. एखाद्या दुकानाची उधारी होऊ द्या, त्यानं तगादा लावला आणि तुम्ही जर त्याची उधारी बुडवली, तुम्ही त्याची उधारी दिलीच नाही, या दुकानात उधारी जास्त झाली, दुसऱ्या दुकानात खातं टाकलं, तिच्यात जास्त उधारी झाली, तिसऱ्या दुकानात खातं टाकलं, 6 दुकानची उधारी जास्त झाली, गावच बदललं पठ्ठ्यानं, त्याला किंमत राहीन का? नाही. समाज हा व्यवहार प्रिय आहे. तुमचे पाहुणे रावळे सगळे सोयरे सर्व व्यवहार प्रिय आहे. तुम्ही एखाद्या पाहुण्याला अडी अडचणीत फोन करा. आता पाहुणे रावळे एकमेकाचं वेळ वाटून घेत असतात, टाईम वाटून घेतात, दुःख वाटून घेतात, व्यवहार भागवतात. मला अडचण पडली, मी मोठे पाटलांना फोन केला, मला द्या 50,000 रुपये, दिले त्यांनी. मी 1 महिन्याने इमानदारीनं त्यांचे वापिस दिले, झाला व्यवहार क्लिअर. पण मी जर त्यांचे पैसे बुडवले आणि नुसते मोठे पाटलाचेच नाही, मी प्रत्येकाला फोन करीत राहिलो, जिथं जिथं माझ्या ओळखी, दादाला फोन केला, भाऊला फोन केला, सगळ्यांना फोन केला, द्या मला 50,000, मला अडचण आली. आणि मी जर असं फोन करीत राहिलो, मी पैसे जमा करून घेतले आणि तुमचे सगळ्यांचे पैसे मी बुडवले, तुम्ही मला किंमत द्याल का? कारण समाज व्यवहार प्रिय आहे. पाहुणे रावळे सुद्धा व्यवहार प्रिय आहे. त्यांना व्यवहार प्रिय लागतो, चांगला पाहिजे व्यवहार. मग व्यवहारही आमचा चांगला झाला पाहिजे. संसार श्रीमंत पाहिजे. आपल्या आईवडिलाची इच्छा पूर्ण करणं आपलं कर्तव्य आहे की नाही? मग आपल्या म्हातारा म्हातारीच्या आईवडिलाची इच्छा होती माझ्या दादानं घर बांधावं चांगलं, माझ्या दादानं 2 एकर का होईना पण आमच्या डोळ्यात एक जमीन घेऊन दाखवावी, ही आईवडिलाची इच्छा होती. ती पूर्ण करणं आपलं कर्तव्य आहे. कारण मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, हे पूर्ण करणं आपलं कर्तव्य आहे. ही जबाबदारी आहे आपल्या खांद्यावरती. आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणं मुलाचं कर्तव्य. म्हणून चांगल्या प्रकारची शेती केली पाहिजे, चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळवलं पाहिजे. एखाद्या वेळेला एखाद्या तीर्थयात्रेला कमी जास्त झालं, नाही गेलं तरी चालन, पण एखाद्या शेतकऱ्याच्या मुलानं 10 गुंठ्याच्या पॉली हाऊसमध्ये जर 15 लाख रुपयाचं उत्पन्न काढून दाखवलं असेल तर गावातील तरुणांनी एकत्रित यावं, गाडी करावी, तिच्यात बसून जावं, त्या शेतकऱ्याच्या मुलावरती शाबासकीची थाप टाकल्याशिवाय राहू नये. महाराज, ही काळाची गरज आहे. कारण इथं पैसे तेरे 3 नाम परशा परसु परसराम आहे. पैशाला किंमत आहे. आमच्या गावामध्ये श्रीमंताच्या शेळीला 3 बकरं झाली. अख्ख्या गावानं चौकशी केली, तब्येत कशी कोणाची? अख्ख्या गावानं चौकशी केली, तब्येत कशी कोणाची? शेळीची. पण गरिबाच्या घरामध्ये एकुलती एक मुलगी तापानं फणफणून रात्री 10 वाजता मेली. उशाला बसली ती आई, पायथ्याला बसला तो बाप. सकाळचे 11 वाजले तरी कोणा विचारलं नाही कशामुळे घडलं, कशामुळे घडलंय.
एकाच गोष्टीमुळे घडलं, धनवंता लागीन सर्व मान्यता आहे जगी. याच्यापेक्षा थोडं खाली येऊन बोलू का? ज्याचा वशिला त्याचे कुत्रे काशीला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. लक्षात आलं तर पहा, संसार प्रपंच सुद्धा चांगला पाहिजे. आणि प्रपंच जर चांगला असेल तर परमार्थात मन लागत बरं. काय का संसार जर फाटका असेल, तुमच्या गावात भजन आहे, एकादशीचं निमित्त आहे, सगळे अण्णा भाऊ तात्या दादा आप्पा सगळे आले भजनाला बसले ना. तर भजन चालू झालं नेमकं दादाचा गहू आहे ना, दादाचा गहू 5 एकर गहू काढायला असा कडक वाळलेला आहे. हार्वेस्टरवाला येणार होता संध्याकाळी, पण तो म्हणला उद्या येतो. कडक वाळलेला आहे दादाचा गहू 5 एकर गहू वाळलेला आहे. आणि तेवढ्यामध्ये असे हातात मोडला का कडा 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 मोडा त्या काड्या, असा वाळलेला आहे. आणि पलीकडच्या गावातून फोन आला, नांदगावातून, दादा ओ लय वावधने, लय विजांचा कडकडाट आहे, लय गारा आहे मोठाल्या, काय करावं. आता इथं हे मंदिरात बसलेली, मंदिरामध्ये एक आता माईक ठेवलेला आहे. आणि मग यांनी काय केलं, तो माईक घेतला आणि दादाच्या पुढं ठेवला. आणि दादाला म्हणले, दादा म्हणा ना अभंग. इमानदारीनं सांगा मला, दादा अभंग म्हणा, खरं सांगा. दादाला अभंग नाही दिसत. मग काय, दादाला तो 5 एकर गहू दिसतो, कारण तिथं रक्त ओतलंय, तिथं काबाड कष्ट केले लेकरांनी. अहो जेवले नसतील लेकरं, पण पाणी भरलं असेल गावाला, थंडी पाहिली नसेल, पोरं त्या ठिकाणी पाणी भरलं असेल. हे दादाला 5 एकर गहू दिसतो. म्हणजे परमार्थ जर प्रपंच जर चांगला असेल तर परमार्थात मन लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. संसार प्रपंच सुद्धा त्याच तोला मोलाचा करायचा आणि परमार्थ सुद्धा त्याच तोला मोलाचा करायचा. याच्यासाठी तुम्हाला आम्हाला नरदेव प्राप्त झाला. आता जर आपण संन्यासी झालो असतो, तर मग गोष्ट वेगळी होती, त्यांचे नियम वेगळे. आपण जर त्या ठिकाणी ब्रह्मचारीच राहिलो असतो तर त्यांचे नियम वेगळे. पण आपण ग्रस्ती ना सगळी, तुम्ही ग्रस्ती मी ग्रस्ती आहे, त्याच्यामुळं आपल्याला आपलीच बाजू धरणं आहे ना, आपले त्या ठिकाणी नियम पाळणं आहे ना. आपले काय काय नियम आहे? पहिले मातृदेव भव, आपल्या डोक्यावर ओझ आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. आलेल्या अतिथीचा सन्मान करणं, आम्हाला ज्यांनी मार्गदर्शन केलं त्यांचा सन्मान करणं, आई वडिलाची म्हातारपणापर्यंत सेवा करणं आणि त्यांना सद्गतीच्या मार्गापर्यंत नेऊन घालणं, हे एका ग्रस्तीचं कर्तव्य आहे. आणि म्हणून ग्रस्तीला उपदेश करत असताना बघा, वारकरी संप्रदायातील बरेच संत महात्मे एक ग्रस्ती आहे. ज्ञानोबाराय सोडले, तुकोबाराय कोण आहे? ग्रस्ती आहे. नाथबाबा कोण आहे? ग्रस्ती आहे. चोखोबाराय, सावता महाराज, हे जे संत महात्मे, नामदेव महाराजांचा परिवार माहिती आहे तुम्हाला केवढा होता? एकत्रित परिवार होता नामदेव महाराजांचा. किती? लाडाई गोडाई येसाई साखराई, नारा विठा गोदा मादा ये 4 पुत्र, जन्मले पवित्र त्याचे वंशी, दामना माझा ना बापलेक, दामना माझा ना बापलेक. लिंबाईची लेकी आऊबाई बहिणी, पायी नामयाच्या, पायी नामयाच्या, मला वावा म्हणा ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला नामदेव महाराजांचा परिवार सांगितलं, गोनाई राजाई दोघी सासू दामा नामा जाना बापलेक, नारा विठा गोदा मादा हे 4 पुत्र, लाडाई गोडाई असाई साखराई आणि जनाबाई, एवढा परिवार त्यांचा. क्या बात आहे. म्हणजे हा जो परिवार नामदेव महाराजांचा, तुकोबारांचा तसा परिवार, नाथबाबांचा तसा परिवार महाराज. या संतांनी ग्रस्ती जीवन व्यवस्थित त्या ठिकाणी ग्रस्ती जीवन व्यवस्थित जगून आपल्या समोर एक आदर्श ठेवला. नाथ महाराज श्रीमंत संत होते,
पोत्याचं पुरण नाथ महाराजांच्या घरी रोज शिजत होत. अनुकूल परिस्थिती होती सर्व, पण अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा भगवान परमात्म्याला क्षणभर विसरायचं नाही. नाथ महाराजांकडून शिकावं महाराज. नाही तर मग प्रतिकूल परिस्थितीमध्ये घरातून वादविवाद व्हायला लागले की मग घराचा त्याग करायचा, वैराग्य निर्माण होतं. मग एक म्हातारं मला म्हणलं, महाराज मी म्हणलं तुम्ही सुपारी कधीपासून सोडली खायची? ते म्हणे दात पडल्यापासून. आता खरं सांगा, दात नाही का खात नाही? दात नाही म्हणून खात नाही, याला वैराग्य म्हणत नाही. 18-12 वनस्पती फुले फळे ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलश्रिया राजी राणी व संपत्ती, हे सुख सांडून या कास या योग सेविती. पर्येदी मदालसा सोहम जो जो रे बाळा. सगळं अनुकूल आहे, आणि अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा भगवान परमात्म्याला क्षणभर विसरत नाही. देवासाठी घेऊन जोग अवघा भोगात जियेला, अवघा भोगात जियेला, अवघा भोगात जियेला. देवासाठी घेऊन अवघा भोग भोगियेला, जियेला, अवघा भोग भोगियेला, अवघा भोग भोगियेला. देवासाठी घेवनी जोग अवघा भोगा त्याची येला. क्या बात है. हे अवघा भोग त्याची येला. क्या बात. देवासाठी घेवनी जोग, भगवान परमात्म्यासाठी सगळे भोग तेज. म्हणजे अनुकूल परिस्थिती होती, आता काय केलं? सगळं असताना सुद्धा त्याचा त्याग करणं, याला शास्त्रामध्ये उपरती म्हटलेलं आहे. बघा बघा, विवेक वैराग्य षड संपत्ती मुमुक्षुत्व, याच्यामध्ये षड संपत्तीमध्ये येते ती उपरती, बरोबर ना? शम दम श्रद्धा तितिक्षा समाधान उपरती, अशी षड संपत्ती सांगितलेली आहे. म्हणजे सगळं विधिवत प्राप्त केलेलं आहे, विधिवत त्याचा हळूहळू त्याग करणे. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे मार्गाचे निबळे निश्चित टाक. आणि यालाच तर उत्तम संसार म्हणतात महाराज. जसं पिकलिया शेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. शेंदाडा आधी कडू राहत, दिसायला एवढं धड नाही राहत, आधी कडू राहत. आणि एवढं कडू राहतं, जवळून जरी गेलं ना अंगाला लागलं तरी कडू वाशतो. पण कालांतरानं काही कालखंड गेला, कालखंड जावा लागतो त्याला, एकाएकी नाही. याला ही प्रक्रिया आहे, प्रक्रिया हळूहळू हळू प्रोसिजर प्रमाणे. तुम्हाला नॅचरली पिकलेलं फळ जर खायचं असेल आणि त्याचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर त्याला वेळच जाऊन द्यावा लागतो. आणि तसे कार्पेटनं पिकेल, कार्पेट टाकलं का रात्रीतून पिवळं धमक होतं, पण त्याला उपयोग नाही. मग हळूहळू प्रोसिजर आहे, एकाएकी बदल नको. परमार्थ क्षेत्रामध्ये मी या मताचा माणूस आहे. नाही तर कालच काला झाला आणि लगेच कालपर्यंत लोकांचे ट्रॅक्टर चोरीत होता, आणि लगेच गंधन, लगेच माळी बिळीन, लगेच कोणी आलं कसं म्हणून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. बदल एकाएकी नको. लोक म्हणतात दाल में कुछ काला आहे, बदल एकाएकी नको. मग हळूहळू ढाळे ढाळे. बघा एक भगवंताच्या मुखातला श्लोक आहे, उपलवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जायसा, सांगे नरू केवी तायसा पावे वेगी. पिकलेला फळ पाहिलं माणसानं पक्ष्यानं, अगोदर कोण जाईन तिथं? पक्षी गेला, भरकन उडाला गेला, त्या फळावर जाऊन बसला. माणसाला वाईट वाटलं. ज्ञानोबराय म्हणतात वाईट वाटून घेऊ नको बाबा, तुला सुद्धा जाता येईन, पण कसं? हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळी मार्गाची निबळे निश्चित ठाकी. हळूहळू हळूहळू एका एका पायरीनं तुला जाता येईल. तसंच परमार्थ क्षेत्रामध्ये एका एका पायरीनं जायचं. एक 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 बदल आपल्या अंगी घ्यायचा, अंगी बांधायचा, आणि मग हळूहळू सगळ्या गोष्टीचा आपोआप संसार मनातून गळून पडे. अशी परिस्थिती एक दिवस येणार, आणि ती हळूहळू प्रोसिजरनं गेल्यानंतर होणार. कारण संत महात्म्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे ते हळूहळू हळूहळू
बदल होण्याचं मार्गदर्शन तुम्हाला आम्हाला केलेलं आहे की बाबांनो नरदेह प्राप्त झाला आता ठीक आहे संसार स्वीकारला आता हा मुळात संसार दुःख दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवणी आहे हा संसार दुःख बांधवणी आहे हा संसार असा विचार नाही कोठे सुख तू चार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवणी आहे हा संसार दुःख बांधवणी आहे हा संसार. मुळात संसार दुःख बांधवडी असल्या कारणानं आता स्वीकारलाय आपण मग आता सोडायचा का सोडू नाही द्यायचं नाही मग हळूहळू हळूहळू प्रोसिजरनं जायचं त्यामध्ये जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया तेत तेत धनंजया जाणई भूती माझी संपत्ती मिळवायची आणि त्या संपत्तीला जोडून काय पाहिजे दया पाहिजे ती दया असेल संपत्ती असेल अर्जुना तिथं तिथं माझं रूप आहे बरं का मग संसार श्रीमंत करायचा चांगल्यापैकी परमार्थ सुद्धा श्रीमंत करायचा आणि ग्रस्त आश्रम सफल करायचा धन्य धन्य हो ग्रस्त आश्रम हा त्या ग्रस्त आश्रमामध्ये राहून आईवडिलाची सेवा करायची आजोबाजीची सेवा करायची ती गेल्यानंतर त्यांना मोक्षाच्या मार्गापर्यंत नेऊन घालायचं आज आसाराम दादांना मोक्षाचा मार्ग मोकळा केला या बावचे परिवारानं आणि त्या निमित्तानं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडला तुकोबारा सांगतात बाबा बऱ्याच दिवसानंतर एक घटना घडली काय घटना घडली बहुत जन्म आती 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 बहुत जन्मांती, 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 बहुत जन्मांती. बहुत जन्म आती 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 बहुत जन्मांती, बहुत जन्मांती, बहुत जन्मांती, बहुत जन्मांती. बहुत जन्मांती बहुत जन्मांती बहुत जन्मांती, बहुत जन्मांती. जोडी लागली हाती जोडी लागली हे हाती जोडी लागली हाती, जोडी लागली हाती. मनुष्य देह ऐसा ठाव मनुष्य देह ऐसा ठाव मनुष्य देह ऐसा ठाव मनुष्य देह ऐसा ठाव मनुष्य देह ऐसा ठाव, मनुष्य देह ऐसा ठाव, मनुष्य देह ऐसा ठाव, मनुष्य देह ऐसा ठाव. बहुत जन्मांती जोडी लागली हाती जगद्गुरु श्री संत तुकोबरा आठवण करून देतात बरा बाबा खूप जन्म झाले तुझे किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा
फिरत 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 पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे जैन या संसारे कलदुस्तारे कृपयाचारे पाये मुरा भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मारायचं. किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, हे नित्य व्हावे भजित, नित्य व्हावे भजित भजित. किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे. नित्य व्हावे भजित म्हणून या जीव भ्याला, भ्याला शरण गेला विठूसी, क्या बात. विठूसी ए शरण गेला, शरण गेला विठूसी. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. अनंत वेळेला फजिती झाली. म्हणून जीव भ्याला शरण गेला विठूसी. अनंत जन्म झाले आपला, किती फेरे झाले सांगता येत नाही. आपण म्हणत नाही का हो भजनामध्ये, दुरून आलो मी गा दुःख झाले दारून. दुरून म्हणजे कुठून? श्रीरामपूरवरून, कोपरगाववरून. कुठून आलो आपण? महाराज कितीतरी जन्म फेऱ्या घेत 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 या नरदेहाला आपण येऊन ठेपलो आता. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हा जो देह आहे ना, या देहानं ठरवलं. माणसाचा मेंदू असा आहे महाराज, यानं जर ठरवलं या बुद्धीनं तर खूप मोठं होता येतं. आणि या बुद्धीनं जर ठरवलं गटरीत लोळायचं तर लोळता बी येतं. असा देह आहे माणसाचा. म्हणजे ऊर्ध्वगतीलाही जाता येतं आणि अधोगतीला सुद्धा जाता येतं, असा जो देह आहे बघा. तसा जर या देहाचा विचार केला तर हा देह कसा आहे? नाशिवंत देह, जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. नाश पावणार आहे. जनावर मेलं, एखादं म्हैस मेली, त्या म्हशीचं कातडं काढलं आणि त्याच्यापासून काय तयार झालं? त्या कातड्यापासून काय तयार झाला? हा मृदंग तयार झाला, वादी तयार झाली म्हशीच्या कातड्यापासून. आता माणसाच्या कातड्यापासून काय होतं का? काहीच होत नाही. नाशिवंत आहे. 3-4 तासाच्या वर तर लोक बी दम काढीत नाही. चला उरका, चला उरका, राम बोलो भाई, मुक्काम पोस्ट मसन खाई, तिथून पुन्हा कधी यायचं नाही. 3-4 तासाच्या पुढे वेळ काढता कोणी नाही का? कारण हा जो नरदेह आहे हा नाशिवंत आहे. किती नाशिवंत आहे? ज्या वेळेला आला त्यावेळेला विटाळ दिला. जन्माला ज्या वेळेला आपण आलो त्यावेळेला काय दिलं? 1.25 महिन्याचा विटाळ. आणि ज्या दिवशी गेला त्या दिवशी काय दिलं? सुतक. म्हणजे आला तेव्हा विटाळ घेऊन आला आणि गेला तेव्हा सुतक देऊन गेला. मग कसा आहे नरदेह पहा बरं तुम्ही. बरं दात वगैरे जर घासले नाही, दात घासले नाही तर रोज गळ्यात हात घालून चालणारा मित्र 8 दिवस ब्रश करूच नका तुम्ही, तो तुमच्या गळ्यात हात घालीन. इमानदारीनं सांगा का? कारण दुर्गंधीयुक्त आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आईशी. याच्यासारखं अपवित्र दुसरं काही आहे का? काही नाही महाराज. मला एक जण म्हणलं, महाराज मांजर आडी गेली, थोडं थांबून जा. त्याला म्हणलं त्या मांजरी मागं कुत्रं लागलं म्हणून मांजर आडी गेली. आणि मांजर आडी गेल्यानं काय होतं? त्याला शकून अपशकून म्हणायचं का? मुख्या प्राण्यावर कशाला दोष द्यायचा? त्याला म्हणलं मांजरीपेक्षा जर माणूस आडा गेला तर ती अवघड. बरोबर की नाही? शरीर दुःखाचं कोठार आहे, रोगाचा भांडार आहे, दुर्गंधीयुक्त आहे, पण तरी देखील याच शरीराला मान्यता का? त्याचं कारण आहे, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले,
शरीरे होय साध्य केले, शरीरे साधिले परब्रह्म. उत्तम आहे, चांगलं आहे, सुखाचं घोषलाय. या शरीरानं जर ठरवलं तर भगवान परमात्म्यापर्यंत जाता येतं. हे आपल्या साधू संतांना माहिती होतं, म्हणून सगळ्या संतांनी मार्गदर्शन केलं. संतांच्या बोलण्याचा हेतू हेच एक, नामस्मरण करा. काही वेळेला हातापाया पडतात संत महात्मे, लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम. हे विठ्ठल 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 मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा म्हणा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. हातापाया पडतात संत महात्मे. नाहीच ऐकायला लागलो तर संत शिव्या देतात. तुकाराम महाराजांनी शिव्या दिल्या, किती सांगू तरी ना ऐकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. तुकाराम महाराजांनी शिवे. नाथ महाराज किती शांत होती, यौवन अंगावर थुंकला तरी त्याला प्रसाद दिला, प्रसाद देऊन मुक्त केला. 108 वेळाला मुसलमान अंगावर थुंकतो तरी नाथ महाराज त्याच्यावर रागत नाही, पण तुमच्या आमच्यावर रागवतात नाथ महाराज. कधी नाथ महाराज आपल्याला म्हणतात, अरे जर नामस्मरण भजन केलं नाही, काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखाशी. अरे मुडा, महिला मंडळीला सुद्धा सांगितलं, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता. कारण नाथ महाराजांना माहिती होतं, भांडायला पुढं कोण राहत आणि कांडायला पुढं कोण राहत. इकडचं नाही, आमच्या तिकडचं सांगतो. भांडायला काही काही मावश्या एवढ्या पुढं राहते. आमच्या तिथे एक मावशी सकाळी 11 वाजेपर्यंत संध्याकाळी 5 वाजता भांडत होती, पण एकच शिवी डबल येऊन दिली नाही. तिला मी सहज विचारलं, म्हणलं कोणचा कोर्स आहे? ती म्हणे डबल डिप्लोमा. हरी बोला कांडता ना हरी बोला भांडता, उठता बैसता हरी बोला. काम करता करता, घरकाम करता करता रामकृष्ण हरी जप करावं. आपण काय करतो, चिंतन करीत बसतो. कशाचं? प्रपंचाचं, संसाराचं मिथ्या चिंतन करत बसतो आम्ही. नको त्या गोष्टीचं, नाही त्याची घेता श्री, नको ते डोक्यात घेतो आम्ही, त्याचं चिंतन करत बसतो. एक UPSC एक प्रश्न आला होता, एक मावशी चपात्या करता करता जर म्हणजे एका मिनिटाला 3 चपात्या करायची एक मावशी, एका मिनिटाला 3 चपात्या. तर 4 जणी एकत्रित बसल्यानंतर एका मिनिटाला किती चपात्या करतील? माझ्या मनाचा नाही, UPSCचा प्रश्न आहे. एक मावशी एका मिनिटाला 3 चपात्या करते लाटी ती, तर 4 एकत्रित बसल्यावर किती चपात्या करतील तुम्ही सांगा? 12 करतील का करायच्याच नाही? अहो त्या चपात्या कायला करतील, त्या बोलत बसतील ना, विठ्ठल 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 विठ्ठल. त्या ती एक चपाती करणार नाही, त्या गप्पा मारत बसेन. हे त्याचं सही उत्तर आहे, विठ्ठल विठ्ठल. परंतु नाथ महाराजांनी त्या काळामध्ये 15व्या शतकामध्ये माता माऊल्यांना सांगितलं, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, उठता बैसता हरी बोला, नामस्मरण करा. कारण नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ आहे आणि मिळाला तुम्हाला आम्हाला कर्मधर्म संयोगानं. म्हणून काही वेळेला धाक दाखवला, बाबांनो तू जर नामस्मरण केलं नाही, हे जरी न ऐकाल तरी दुसरा येईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल. पिंगळा माधवारी बोली बोलत देखा, पिंगळा माधवा पिंगळा माधवारी बोली बोलत देखा, पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोलत देखा, पिंगळा माधवा पिंगळा माधवारी बोली बोलत देखा, पिंगळा माधवारी. नाथ महाराज सांगतात, आमचं काय जाणार आहे? साधू संतांनी खरा मार्ग सांगितलं महाराज. तुकोबारायांनी वशिलेबाजी केली नाही सांगण्यामध्ये. तुकाराम महाराजांनी सत्य मार्ग सांगितला. बघा, तुका म्हणे ऐका प्रमाण कोणाच्या पाठ, तुका म्हणे सत्य सांगून येवत रागे येतील, ते ज्यांना राग येईल त्यांना येईल, पण आम्ही खरं बोलणारे आहोत, आम्ही खरं सांगणार आहे. संतांनी तुकोबारांनी खरं सांगितलं महाराज. तुम्हाला संतांनी खरं सांगितलं, गंगागिरी महाराजांनी खरं सांगितलं, हरिगिरी नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरी महाराज आणि माझे सद्गुरू महंत गुरुवर्य रामगिरी महाराज खरं सांगतात. मग काही लोकांना माग राग आला खरं सांगितलंच. सद्गुरू महाराजांचा खरं सांगितल्याचं जर एखाद्याला रागात येत असेल, आता ते साधू आहे, ते अगोदर सांगतात आम्ही आमचा पिंडदान विधी अगोदरच करून टाकलेला आहे, आम्हाला मरणाची काय भीती आहे. त्यांनाच महात्मे म्हणतात, त्यांनाच साधू म्हणतात. आणि म्हणून बघा,
सत्य सांगणारे जे असतात ते संत महात्मे असतात. कदाचित तुम्हाला आम्हाला बरं वाटावं म्हणून तुमचे आमचे मित्र पाहुणे मंडळी आपल्याला बरं वाटावं असं बोलते. आपल्याला बरं वाटावं असं बरेच लोक बोलतात, पण आपलं बरं व्हावं याच्यासाठी बोलणारे दोन पात्र, एक आई बाप आणि एक संत. विठ्ठल 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 विठ्ठल. आई वडील आणि संत महात्मे बरं होण्यासाठी बोलत असतात, आपलं बरं व्हावं. गुरुवारी ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरी महाराज किती लोकांवरती रागवायचे. आज रामगिरी महाराज रागवतात. आम्हाला तर असं वाटतं बाबांनी आमच्यावर कधीतरी रागवावं, कारण तो प्रसाद आहे. आपलं बरं होण्यासाठी जर ते त्या ठिकाणी तळमळ करत असतील तर आपण साधू संतांचं ऐकलं पाहिजे. बघा, ज्यांनी आपल्या जाळोनी संसार बैसलो अंगणी, त्या संत महात्म्यांनी ऐकलं पाहिजे. आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. 20 एकर जमीन होती. 20 एकर जमीन होती. बापानं 15 एकर विकली. 5 एकर शिल्लक राहिली. आता बाप रोज सकाळी जायचं आणि रात्री 10 वाजता यायचं घरी लेझिम खेळत. आणि लेझिम खेळत येणारा बाप लहान 10 वर्षाच्या पोरांना पाहिला. माझा पप्पा रोज जातो, रोज लेझिम खेळत घरी येतो. 20 एकर जमीन होती. आमच्या चुलत्यांना 20-20 एकर आहे आणि मला 5 एकर आहे. त्या पोराच्या डोळ्यात आसरू आले आणि रडायला लागलं पोरग. बापाने विचारलं का रडतो. बापाला 10 वाजता लेझिम खेळत का रडतो. आणि त्या पोराच्या घळघळा डोळ्यात आसरू आले आणि पोरानं सांगायला सुरुवात केली, बाबा अहो मला डॉक्टर व्हायचंय, मला वकील व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय. बाबा 20 एकर जमीन होती आपल्याकडं, पण 15 एकर जमीन तुम्ही विकून टाकली. आता 5 एकर शिल्लक आहे आणि मला डॉक्टर करा ना बाबा, मला वकील करा ना बाबा. बाबा कालपर्यंत काय झालं विसरून जा बाबा. मित्रांची, वाईट मित्रांची संगत सोडून द्या बाबा. आता इथून पुढं चांगलं वागा बाबा आणि त्या ठिकाणी मला मोठं करून मला डॉक्टर बनवा ना बाबा. असं जर 10 वर्षाचं लेकरू आपल्या बापाच्या समोर त्या ठिकाणी हात पसरून विनंती करत असेल तर शास्त्र असं सांगतं त्या बापानं त्या लहान लेकराचं ऐकलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. एखाद्यावर कर्ज झालं एखाद्यावर कर्ज होतच असतं. व्यवहार चुकला एखाद्याचा, कर्ज झालं, गावातल्या लोकांनी त्याला वाळीत टाकलं. अरे तुझं काही खरं नाही, तू बुड्या आहे, लुट्या आहे, बुड्या आहे. कर्ज झालं आणि तो माणूस एकांतात बसायला लागला. तो घरी परिवारात आला तर परिवारातले माणसं त्याच्या संग बोलत नाही. तुला काही व्यवहार जमला नाही, तुला काही कळालं नाही, अरे तू अडाणी आहे. घरातल्यांनी त्याला वाळीत टाकलं. पण एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला सगळे त्याच्याबरोबर बोलत नाही ना, त्यावेळेला त्याच्या धर्मपत्नीचं कर्तव्य बरं का, त्याच्या खांद्याला खांदा हा लावून उभा राहण्याचं आणि त्या ठिकाणी त्याला साथ देण्याची. जर धर्मपत्नीनं त्याला साथ दिली नाही तर तो माणूस विपरीत पाऊल उचलतो आणि आणखीन एक आत्महत्या घडते. व्यवहार चुकत असतो, लक्षात घ्या. चुकू द्या व्यवहार, पण त्या वेळेला सगळं जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, पण धर्मपत्नीनं उभा राहावं खंबीरपणे त्याच्याबरोबर आणि सांगावं जाऊ द्या, कर्ज आहे, झाला असेल, चुकला व्यवहार, मागं पुढं झाला, मी तुमची धर्मपत्नी तुम्हाला शब्द देते, वचन देते, खांद्याला खांदा लावून कष्ट करू, कर्ज फेडून टाकू लोकांचं आणि पुन्हा थाटून माटून संसार करू, असं धर्मपत्नीनं त्याला म्हणावं. कालपर्यंत काय झालं याचा विचार सोडून द्या आणि आजपासून चांगलं वागायला सुरुवात करा. असं जर एखादी धर्मपत्नी आपल्या पतिदेवाला सांगत असेल तर शास्त्र असं सांगतं त्या पतीनं त्या धर्मपत्नीचं ऐकलं पाहिजे. हे शास्त्र आहे. म्हणून आम्ही संतांचं ऐकायचं. काय सांगितलं तुकोबारायांनी? तुकोबाराय सांगतात, बहुत जन्मांती जोडी लागली हाती. ही जोडी लागली, या नरदेहा आला, या जीवात्म्याची जोडी लागली या देहामध्ये. आता नामस्मरण कर. बहुता जन्मांती जोडी लागली हाती. काय जोडी लागली? तर मनुष्य देहाची जोडी लागली. आय मनुष्य देह ऐसा ठाव, आय मनुष्य देह ऐसा ठाव, मनुष्य देह ऐसा ठाव, आय मनुष्य देह ऐसा ठाव, आय मनुष्य देह ऐसा ठाव, आय मनुष्य देह ऐसा ठाव, मनुष्य देह ऐसा ठाव, मनुष्य देह ऐसा ठाव, दरी पांडुरंगाची
मनुष्य देह ऐसा ठाव मनुष्य देह ऐसा ठाव मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव. कारण बहु केला फेरा आणि इथं आता सापडला थारा. म्हणून जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात, तुका मने जाणे तुका म्हणे जाणे तुका म्हणे जाणे तुका म्हणे जाणे तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते सहाने ऐसे दुर्लभ ते सहाने मनुष्य देह ऐसा ठाव मनुष्य देह ऐसा ठाव दुर्लभ ते शहाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे मनुष्य देह ऐसा ठाव ठाव मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव धरी पांडुरंगी भाव वा वा. धरी पांडुरंगी भाव धरी पांडुरंगी भाव धरी पांडुरंगी भाव धरी पांडुरंगी भाव पांडुरंगी भाव पांडुरंगी भाव धरी धरी पांडुरंगी भाव धरी पांडुरंगे धरी पांडुरंगी भाव